तर मी 2018 बॅचचे IAS अधिकारी आहे. यापूर्वी मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते. दिल्लीमध्ये मी SDM म्हणून होते. त्यानंतर मग मी नांदेडमध्ये, महाराष्ट्राचे मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजनमध्ये SDM म्हणून पोस्टेड होते. त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये CO स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे. तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहेत ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते, जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे तर कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे, कॉमन सिटीजन आहे त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे, ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण, लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो, आपण कसे वाढू शकते जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य आहे. स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठल्याही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो. तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपाययोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेस मध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशन मध्ये काही आम्हाला एक इम्प्रूव्हमेंट बघितण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे. पहिलं प्राधान्य कोणत्या गोष्टीचं? महिला तुम्ही मला सांगितलं डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये 3 असे महिला अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे. महिला सशक्तीकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमचा असा प्रयत्न राहणार की या कार्यकाळमध्ये महिलांसाठी पण जे सोयीसुविधा आहे ते आम्ही त्याची सुधारणा करणार याबाबत पूर्ण इथे प्रयत्न राहणार.